उगाच वेळ वाया घालवतेस. चाल ग. जोशीजी, हे सगळं तुम्ही केलंय ना? नका करू हे सगळं, कारण खऱ्या नात्यांमध्ये ना लई ताकद असते. त्यांना तोडणं इतकं सोपं नसतं. आणि या ताकदीला तुमचे पैसे, रुपये, रुबाब नाही तोडू शकत. खरं बोललीस रमा. तसं आठवलं मला एक संबंध आणखी पण आहे, तुझ्या बाबांचा आणि माझा, मालक आणि नोकरचा. आता बघूया त्या संबंधाचं काय होतं ते. काहीही होणार नाही आणि काहीही करू शकणार नाही तुम्ही. अनैतिकतेला वाटत असतं की तिच्या ताकदीने ती जग संपवू शकते, परंतु शेवटी ती स्वतःच संपते. आणि तुम्ही जे माझ्या बाबांसोबत करता आहात ना, सगळं अनैतिक आहे. ज्ञान नकोय भीमराव. 3 दिवस राहिले महिना पूर्ण होण्यासाठी. भाड्याची व्यवस्था करा. रामजी, रामजी, आनंदाची बातमी आहे. काय झालं पुरंजन? कसली बातमी? अरे आधी चाय तर घेशील. बस बोल. मी तुला सांगितलं होतं ना की आपली रमा भेटली आहे. हा, आता रमानं गोमतीला घरातून बाहेर काढलं. पण रमन हे कसं काय केलं? अरे खरं तर ती गोमती आहे ना, ती कोठ्यावाली होती. काय? वय, तिचा पत्ता रमानं सवता लावला आणि गोमतीला घरातून बाहेर काढलं. आणि ही बातमी मला आत्ताच मिळाली. मी तुम्हाला 2 दिवसाची मुदत देते. माझी आबरू तुम्ही लुटली आणि तुम्हीच मला तुमची पत्नी बनवून माझी इज्जत परत करा. माझ्या हिशोबाने महाराजजींनी आणि शेठजींनी तुम्हाला हे पैसे दिले, कारण तुम्ही बाबांशी लग्नाचं नाटक करू शकाल. चला, चांगली गोष्ट आहे. मी पण या गोष्टीला घेऊन खूप चिंतित होतो. घे चहा घे. रमा, परंतु त्या गोमतीच्या बाबतीत तू एवढी सगळी माहिती कुठून काढलीस? जेव्हा तुम्ही सांगितलं ना की ह्याच्या अगोदर बाबांना बी एका कोठ्यावालीनी असंच काही खायला घातलं होतं, तेव्हाच मी विचार केला की काय माहित ही गोमती बी तसलीच असेल. आणि मग विचारत पोहोचले. खरंच आहे रमा, तुझे खूप खूप आभार. आज पुन्हा एकदा तू माझी खूप मोठी मदत केलीयस. यात धन्यवाद म्हणायची काय गरज आहे? बायको आहे ना तुमची, माझं कामच आहे की. अच्छा, कामासाठी आभार नाही मानत? मला तर माहितीच नव्हतं. आता सांगतीये ना, ध्यानात ठेवा. ठीक आहे. आणि तुमच्या त्या वहीत बी लिहून ठेवा का नवरा बायकोनी एकमेकांना धन्यवाद नाही बोलायचं. ठीक आहे? ठीक आहे. मी लुटले गेले, बर्बाद झाले. आता काय करू मी? कुठे शोधू? दागिन्यांच्या नावावर माझ्याकडे फक्त 2च कानातले होते. ती गोमती घेऊन गेली. माहित नाही कुठे घेऊन गेली ती. काय करू आता मी? इथे काय करत होती तू? पाणी प्यायला गेले होते. तिनेच नेलंय. मी जेव्हा आले होते तेव्हा तीच होती इथं. बघितलं ना तू? ऐकलं ना? इने बघितलं? तुम्ही शांत व्हा. रमाने मला सांगितलंय की ती कुठे राहते. मी आत्ता जाऊन तुमचे दागिने घेऊन येतो. जा, बघ कुठे भेटते. भीम, काय आत्या? कुठे जायची गरज नाहीये.
हे जिजाबाईच्या पापाचं फळ हाय. भोगू दे तिला. हे बघा आत्या, सांगितलं ना एकदा, कुठे नाही जाणार तू. विषय संपला. हे बघा आत्या, आपल्या घरातून कोणाची कुठली वस्तू चोरीला जात असेल तर ती शोधून परत आणणं हे माझं कर्तव्य आहे. आणि यांचं तर खूप मोठं नुकसान झालंय. अन तू जे गमवलंय त्याचं काय? तू काही बोलत नाहीस, पण सगळं दिसतं रे मला. सोपं नव्हतं ते, एका बाईचं लांछन झेलणं. माझ्या आणि बाबांशिवाय सगळ्यांनी तुला चुकीचं समजलं, तरी तू तिच्या बाईपणाच्या मर्यादेचा मान ठेवत होतास. इथपर्यंत की घरच्या पण काही लोकांनी प्रयत्न केला की तुझ्या आणि रमामध्ये गोमती यायला हवी, म्हणजे रमाचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. आत्या, माझ्या आईने कायम मला एक गोष्ट शिकवली आहे. मला कायम इतरांसाठी काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे. ह्या कधीच माझ्या आई होऊ शकल्या नाहीत, पण परकं असल्याच्या नात्याने का होईना मला माझं कर्तव्य पूर्ण करू द्या. असं कसं आहेस रे? आयुष्यात एवढी लोक बघितली मी, पण तू वेगळा आहेस, सगळ्यात वेगळा. दुनियेची चिंता आहे तुला, पण आपल्याबद्दल कधीच नाही विचार कर. नाही आत्या, रडू नका. तुम्हाला रडताना बघून मला चांगलं नाही वाटत. आणि तुमच्या आणि आईच्या हातची गोड भाकरी खाऊनच तर असा झालोय ना मी. आत्या, जाऊ मी? येतो मी आत्या. लक्षात ठेव जिजाबाई, एक दिवस तू भीमासोबत राहायला आणि त्याला मुलाचं प्रेम देण्यासाठी तडफडशील आणि तडफडतच राहशील. पण तुझं नशीब तुला ही संधी कधीच देणार नाही, कधी नाही देणार. या भीमासाठी मी रडन, मी तडफडीन? कधी नाही ताई, कधी नाही. चल, काय नखरे दाखवतेस? अरे चल. चल अगं, चल ना. चल. अरे हट.
नाटकं चालली आहे नुसती. चल चल, ए बाजूला. बघ, इकडची मालकीन मी हाय आणि माझ्याची चालाकी केलीस ना तर तुझे हात पाय तोडून इतर भीक मागायला लावणार. आणि यापुढे कुठलीही चूक करण्याआधी 1000 वेळा विचार कर. कळलं? आता मी तुला माफ करते, परत नाही करणार. डोळा खाली कर. इथे राहीन तर ना आत्ताच्या आत्ता निघून जाईन. हे मुंबई शहरच सोडून देईन मी. बघते मग मी कसे शोधतात मला मग हे. हे दागिने विकून एवढे पैसे नक्कीच येतील की मी काही दिवस कुठेतरी राहीन. नंतर विचार करेन. कारण खऱ्या नात्यांमध्ये ना लई ताकद असते. त्यांना तोडणं इतकं सोपं नसतं. या ताकदीला तुमचे पैसे रुपये नाही तोडू शकत. काहीही होणार नाही आणि काहीही करू शकणार नाही तुम्ही. आणि तुम्ही माझ्या बाबांसोबत जे करता आहात ना ते सगळं अनैतिक आहे. या रामजी, भीम आणि रमाईला तर धडा शिकवलाच पाहिजे. रामजी भाऊ, रंजन, अरे बघ रामजीला काय झालं. अरे बघ रामजी भाऊला काय झालं. गोमती नाही. गोमती कुठे आहे? ते गोमती जे आहेत ना, आता 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 हा कुठून आला? तर त्यांनी माझ्या घरातून दागिने चोरून त्या पळाल्या आहेत. तर मग मला दागिने द्या, आम्ही निघतो इथून. काय दागिने वगैरे नाही तिच्याकडे. ते आमच्या घरातलं स्त्रीधन आहे. तर मग त्यांना सांगा ना तुम्ही दागिने द्या म्हणून. कुठे पळतेस ग तू? गोमतीजी, ए, तुम्ही रुपा, पकडा दागिने तिला. चोरून अगं, आलात. थांब तुम्ही कुठेतरी. दागिने द्या ना परत. अगं, पकडा तिला. ए, पकडा अगं, त्यांना. थांब. तुम्ही दागिने द्या. तुम्ही काय ए, करताय? हट. ए, जगू, तू तिकडून जा. अहो, तू तिकडून थांबा जा. ना, पकडा गोमतीजी. हिला.
पकडायला. सोडा मला, सोडा मला. ए, खबरदार त्याला हात लावलास सर. सोडणार नाही मी तुला. आमच्या मधलीच असून त्या बाहेरच्या माणसाला साथ देतेस. गोष्ट आपली किंवा दुसऱ्यांची नाही, जेव्हा की गोष्ट खऱ्याची आणि खोट्याची आहे आणि चोरी करणं चुकीचं आहे. आणि तुम्ही माझ्या समोर असं कोणाचे दागिने चोरून घेऊन जाल आणि मी अशी बघत बसू, असं तर मी माझ्या मनाला कधी माफच नाही करू शकणार. अच्छा, पुण्यात सावित्रीबाई विद्यालयात थोडं शिक्षण काय घेतलंस? स्वतःला समजदार समजतेस? नाही, खऱ्या आणि खोट्याचा फरक मी साताऱ्यामध्ये माझ्या मानलेल्या भावाकडनं शिकले होते. सातारा? काय नाव होतं तुमच्या भावाचं? भीमराव नाव होतं त्याचं. अरे ह्याचंच नाव तर भीमराव आहे. हा तुझा भाव आहे म्हणजे काही पण. तुम्ही माधवीताई आहात? माधवीताई, माधवीताई थांबा ना, मला तुमच्याशी बोलायचंय. थांबा थांबा, मला भेटायचंय त्यांना. कुठे? मला त्यांना भेटायचंय, मला भेटू द्या ना. इथे तू गिरायक आहेस? इथे फक्त गिरायक बनून यायचं नाहीयेस ना? नाहीये, पण ती माझी बहीण आहे. अहो मला भेटू द्या ना. माधवीताई, जोरात नको बोलूस, नाहीतर जगाने ऐकलं तर मस्करी करतील. तसं तर तुमच्या दुनियेत मी आले होते संबंध बनवायला, पण बघा तरी आमच्या दुनियेत तुमचा अगोदरपासूनच संबंध निघाला. अहो मला एकदा तिला भेटू द्या ना बाहेर ताई, काढा याला प्लीज. इथून. बाहेर काढा. चाल निघ. एकदा भेटू द्या ना. माधवीताई, माधवीताई. तर निघून जा इथून आणि इथून पुढे दिसायचं नाही इथं. तुझ्या आयुष्यात कोणी कितीही अडसर उभं करण्याचा प्रयत्न करो, तू प्रत्येक अडसर पार करत जा. बघ, एक दिवस तूच जिंकशील, तुझाच विजय होईल. मी कुठला जाती धर्म नाही मानत, मी फक्त तुला भाऊ मानते. मला माफ कर ताई, तुझं लग्न मोडण्याचा मी भरपूर प्रयत्न केला, पण मी अपयशी ठरलो. सकाळी सकाळी ह्याचं तोंड बघितलं तर सगळा दिवसच खराब जातो. आम्ही जेव्हा ताईला बघतो तर आमचा दिवस चांगला जातो. माहित नाही तुम्हा लोकांचा दिवस कसा वाईट जातो. जर तुम्ही त्यांना पाणी दिलत तर मी पाणी द्यायला नाही येणार, नाहीतर येणार, मी दररोज येणार. मी शिकायचा प्रयत्न केला होता, पण मला कुणी शिकूनच नाही दिलं. पण आता मी अभ्यास करणार. हे घे पुस्तक. मी तुला हेच सांगत होतो की अभ्यास करशील तर मन गुंतून राहील. या विधवेचं तोंड लय चालायला लागलं. याच तोंडानं हिनं पुस्तक वाचलंय. तिच्या तोंडामध्ये जळता कोळसा टाकून द्या. माधवीताई पुण्याला जाईल, सावित्रीबाई फुले यांच्या विद्वांच्या आश्रमात. अरे देवा, तू मला का भेटवलंस भीमरावशी? का का का? खऱ्या आणि खोट्याचा फरक मी साताऱ्यामध्ये माझ्या मानलेल्या भावाकडनं शिकले होते. काय नाव होतं तुमच्या भावाचं?
भीमराव नाव होतं त्याचं.